ज्ञानोबा आहे ज्ञानाचं प्रतीक, तुकोबा आहे वैराग्याचं प्रतीक. वैराग्य असावं तर तुकोबा यांसारखं, ज्ञान असावं तर ज्ञानोबा यासारखं. प्रसाद्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुकामध्ये त्या ज्ञानाची गरज आहे, त्या अभ्यासाची गरज आहे. म्हणून भक्ती करीत असताना सुद्धा ज्ञानाची खूप मोठी गरज आहे. अंधभक्तीची आवश्यकता नाही हो. तुमची भक्ती डोळस पाहिजे, तुमची भक्ती चांगल्या मार्गाकडे घेऊन गेलेली पाहिजे. जगाच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन मी जर माझ्या पोटाची उपजीविका केली तर माझ्यासारखा पापी कीर्तनकार या जगाच्या पाठीवर दुसरा नाही. हा अंतःकरणातला भाव ज्याला कळतो त्याला खरा देव कळाला. विठ्ठल या जगताला ज्ञान प्राप्ती व्हावी, या जगताला भगवत प्राप्ती होवी याच्यासाठी सायास केलं माझ्या संतांनी, याच्यासाठी यज्ञ प्रयत्न केले माझ्या संतांनी. सगळ्यांना बोलवलं, कोणाला नाही म्हणते नाही. बाबा हे याते कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई ज्ञानोबा यांनी तुकोबा यांनी सगळ्याला बोलवलं. यारे यारे लहान थोर ज्योती भजन याते गलते नारी नर भलते या नारी या नर या. तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट किती बाद असू द्या, एकदा भगवंताच्या रावळात आलं तर तुम्हाला चारित्र्याविषयी कोणी विचारणार नाही, तुमच्या परिस्थितीविषयी कोणी विचारणार नाही, तुमच्या स्थितीविषयी कोणी विचारणार नाही. प्रत्येक जण भक्त होतात आणि प्रत्येक जण भक्त वत्सल होतात म्हणून प्रत्येकाला घेऊन गेले का नाही वारीला. कार्तिकीची वारी आता 2 नोव्हेंबरला आली. प्रत्येक जणाला चला म्हणणारे संतजने. आषाढीची वारी येऊन गेली. प्रत्येक जणाला चला म्हणणारे संतजने बोलवतात का नाही विनंती करून, या चला पत्रिका घेऊन तुमच्या आमच्या घरी येतात. मग भगवंताकडे जात असताना मोकळं जायचं असतं. काय काय 6-6 पिशव्या नेतात. वारीला एकच जण जातात पण पिशव्या नेताना 6 नेतात. काय काय एकच पिशवी नेतात आपल्या कपड्यापुरती, काय काय मोकळे पिशवे नेतात. येताना सगळे भरून आणतात. आता पुणे जिल्हा म्हणजे वाटणाराचा जिल्हा आहे. पुणे जिल्हा म्हणजे वीरांचा जिल्हा, शिवांचा जिल्हा, इतिहासकारांचा जिल्हा, कविवर्य मोरेपंतांचा जिल्हा, म्हणजे शंभूराजांचा जिल्हा, आई जिजाईचा जिल्हा, वाल्मिक ऋषीचा जिल्हा. म्हणून तुमच्या जिल्ह्यावर सगळ्यांचं प्रेम एवढंच काय, गुन्हा करून आलेल्याला सुद्धा वाटतं मला अटक करावं पुण्यात. आपलं म्हणजे खूप आवडतं वाटत एखादं असली तरी माणूस बिस्किट पुढेल नाही म्हणत नाही. काही काही जण एवढं गोळा करतात, एवढं गोळा करतात ना, आषाढीला गोळा केलं तर कार्तिकी पर्यंत नातवंड खाते. काही जण दिंडीत गेले नुसती पाहुण्याची दरवर्षी, नुसती पाहुण्याची, त्यांचा दिंडीचा काही संबंध नाही. पण तुमची नित्य नेमाची पालखी, नित्य नेमाची दिंडी, तिथे पालखी सोडून कोणी जात नाही. नाही तर महाराज 1 किलोमीटर वर जेवलेला